इच्छा आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलत आहे. कारण मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये दुपारच्या 2 वाजेला एक अगरबत्ती सूर्याच्या समोर ओढायची. किती प्रकाश पडेल हो. तसं गुरु बाबूंच्या समोर आपण काय बोलावं. गुरु महाराजांच्या समोर आपण बोलायची पात्रता नाही. तुझे वचने आम्हाला झालं की एक पूर्ण करतो. फक्त एकच मला गुरु बाबूंच्या चरणी या भक्तांच्या सानिध्यामध्ये मागायचं आहे. आणि काही ऐशी करावे, सुखाचे मुळे पिकवावे, अमुलाग्र असून जावे भीक वाघा. अनेक प्रकारचा हा समाज विस्कळीत झालेला आहे. त्याला त्याची दिशा देण्याकरता बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने हा एक सदाचार वाढवण्याकरता वाढवलोकी सदाचार सदैवतेचा परिवार हो सर्वत्र सदाचार हाती प्रसारावे बराचसा वेळ झालेला आहे. सगळ्या मंडळीचा प्रसार आहे, अजून व्हायचा आहे. अजून गुरु माऊलीचं आशीर्वचन या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि मी प्रार्थना केली माऊलीला की माऊली तुम्ही बोला की आता 16-17 दिवसापासून या मुसळीमध्ये मग्न झालो आणि एक या ठिकाणी नव चैतन्य प्राप्त झालं. या ठिकाणी 16-17 दिवसाच्या अवघ्या एवढ्या छोट्या दिवसामध्ये एक सुंदर प्रकारची मंडळी इथे शोभा करू लागली. सगळ्यांना आनंद झाला. पुढच्या वर्षीची बातमी, पुढच्या वर्षीचं नियोजन आतापासूनच सुरू झालं. त्यांचे महाराज पुढच्या वर्षी आपल्याला आणखी हा कार्यक्रम करायचा. अशा पद्धतीने हे सगळं श्रेय सद्गुरू पदवाक्य पदप्रमाण शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा. जर त्यांची मला शिंगणापूरला भेट झाली नसती तर मी सांगलीला शिवपुराण केलं नसतं, परत बेळंकीला सुद्धा शिवपुराण झालं नसतं. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सुद्धा मला गुरु माऊलीच्या कृपेनं चिदानंद माळी त्यांचे सगळे सहकारी आणि गुरु माऊलीनं मला निवेदन दिलं, महाराज तुम्ही मगसुळीला थांबणार का, पूर्ण महिन्यावर कार्यक्रम करायचा. ठीक आहे म्हटलं महाराज तुमचा आदेश असेल ना तरी तुम्ही मला ज्यावेळेस सांगताल. मला जर मोठी आज्ञा झाली तर त्या अंतकाळाच्या समयाला सुद्धा मी प्रार्थना करी अगोदर मला मगसुळीचा कार्यक्रम करू दे, मग नंतर सुखाने घेऊन जा. अशा पद्धतीनं माऊलीनं मार्गदर्शन करावं आणि आपण सर्वांनी एवढ्यामध्ये गुरु माऊलीच्या वचनाप्रमाणे आपण वागावं. आचाराला विशेष महत्व आहे. आचार संपन्नतेलाच महत्व आहे. आचार मार्गाचे भाई रावण सारिकाची काही मार्ग चुकता अग्रेसरी जपदासी. आणि म्हणून अशा प्रकारचं हे आचार संपन्नता आपले शिवतत्व काय आहे, वीर शैवाचे आचार काय आहे, विचार काय आहे हे आपल्याला सतत बघा या कार्यक्रम उपलब्ध करायचे. उभय गुरुवारांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. मला ही मंडळी म्हटली महाराज तुमचं काय आहे या ठिकाणी, तुम्ही एक महिन्यावर कार्यक्रम करणार, तुमचं काय आहे. म्हटलं माझा फक्त बघा गुरु माऊलीचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही मला सेवेसाठी बोलू लागले हा माझा सल्ला बघा, माझा सत्कार. अशाच पद्धतीने आता खूप वेळ झालेला आहे मला बोलायची, कारण वेळ खूप झालेला आहे. महाराजांचं आशीर्वाद पण आपल्याला आता ऐकायचं आहे. सगळी मंडळी या ठिकाणी बऱ्याच वेळापासून थांबलेली आहे. महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी त्यांची उपस्थिती झालेली आहे. तर या ठिकाणी ही माझी वाकपुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराजा प्रमत शिवलिंग विधी योग्य श्री गुरु नागेशाची. माझे हे 2 शब्द गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करून माझे शिवेला मी पूर्ण विराम देतो. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. गुरुवर्य आपले पंडित महाराज दोंगावकर यांना खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी गुरुवर्य छत्रपती गंभीर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना विनंती करतो या ठिकाणी आशीर्वादाला प्राप्त करा. त्रैलोक्य संपदाय समुदय शांती सच्चिदानंद रूपाय शिवाय